मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की असे ना 3 प्रकारचे इशारे. होय मित्रांनो, असे ना 3 प्रकारचे इशारे, जे 3 प्रकारचे इशारे ना कोणती पण बाई, कोणती पण स्त्री जर तुम्हाला ना देत असेल तर तुम्ही समजून जा की त्या बाईला ना तुमच्यासोबत टपाटप करायची इच्छा तिला झालेली आहे. त्या बाईला ना तुमच्यासोबत झोपायचं आहे. त्या बाईला ना तुमच्यासोबत संबंध बनवायचे आहेत. तर मित्रांनो, जेव्हा बायकांची ना अशी टपाटप करायची इच्छा जेव्हा बायकांची होते ना, किंवा एखाद्या बाईला एखादा पुरुष आवडला आणि त्या बाईला ना त्या पुरुषासोबत झोपावंसं वाटलं, तर ती बाई ना असं उघडपणे त्या पुरुषाला सांगत नाही. कारण बायकांना ना थोडीशी भीती वाटते आणि थोडीशी लाज पण वाटते. सो बायका ना असे इशारे त्या पुरुषांना देतात. सो म्हणजे त्या पुरुषाला ना हे इशारे म्हणजे त्या पुरुषाला समजले पाहिजेत की म्हणजे जर एखादी बाई म्हणजे जर मला ना असे इशारे देत असेल, सो त्याचा अर्थ असाच असतो की त्या बाईला ना माझ्यासोबत तिला झोपायचं आहे. तर मित्रांनो, ह्याच्यासाठी ना हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण तेच इशारे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्यासाठी ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. कारण अशा गोष्टी ना तुम्हाला कधीच कुठेच आणि कोणीच तुम्हाला सांगणार नाही. तर तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला इशारा आहे, तर तो पहिला इशारा हा असा आहे की मुद्दाम जाणून बुजून तुम्हाला ना अंग प्रदर्शन तुम्हाला करवणं. होय मित्रांनो, काय बोललो मी? मुद्दाम जाणून बुजून तुम्हाला ना आपल्या अंगाचं प्रदर्शन तुम्हाला करवणं. जसं की मित्रांनो, फॉर एक्झाम्पल, जर एखादी स्त्री ना मुद्दाम जाणून बुजून तुम्हाला ना अंग प्रदर्शन म्हणजे ती करवत असेल, जसं की फॉर एक्झाम्पल तुमच्या समोर ना छोटे छोटे कपडे घालून येणं, किंवा तुमच्या समोर ना मुद्दाम खाली वाकणं आणि आपले आंबे दाखवणं, असं म्हणजे मित्रांनो तुम्ही समजून जा. कारण मित्रांनो, इथे मी तुम्हाला ना सर्व गोष्टी स्पष्टपणे तुम्हाला मी सांगू शकत नाही. कारण मित्रांनो, इथे अशा गोष्टी सांगणं ना थोडंसं अलाउड नसतं. सो मित्रांनो तुम्ही समजून जा. म्हणजे मित्रांनो, आता मी तुम्हाला ना एक्झाम्पल तर म्हणजे दिलं आहे. सो तुम्हाला समजलं असेल की म्हणजे जर एखादी स्त्री ना मुद्दाम जाणून बुजून म्हणजे ती आपल्या अंगाचं प्रदर्शन तुम्हाला जर करवत असेल ना, सो तुम्ही समजून जा की त्या स्त्रीला ना तुमच्यासोबत तिला संबंध बनवायची तिला इच्छा आहे. त्या स्त्रीला ना तुमच्यासोबत म्हणजे त्या स्त्रीला ना झोपावंसं वाटतंय. कारण मित्रांनो, एखादी बाई ना आपल्या अंगाचं प्रदर्शन असं कोणत्या पण पुरुषासोबत ती अजिबात करत नाही. बाई त्याच पुरुषासोबत आपल्या अंगाचं प्रदर्शन ती करते जो पुरुष ना तिला आवडत असतो आणि ज्या पुरुषासोबत ना त्या बाईला झोपावंसं वाटतं. तर मित्रांनो, हा इशारा ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जो दुसरा इशारा आहे, तर तो दुसरा इशारा ना हा असा आहे मित्रांनो की मित्रांनो, तुमच्यासोबत ना घाणेरड्या गोष्टी तुमच्यासोबत बोलायला सुरुवात करणं, तुमच्यासोबत ना सावट गप्पा तुमच्यासोबत मारणं. आता बघा मित्रांनो, जर एखादी बाई ना तुमच्यासोबत अचानकपणे ना जर घाणेरड्या गोष्टी तुमच्यासोबत ना बोलायला सुरुवात केली, किंवा तुमच्यासोबत ना सावट गप्पा मारायला त्या बाईने सुरुवात केली, सो मित्रांनो तुम्ही समजून जा की त्या बाईच्या मनामध्ये ना काहीतरी तिच्या मनामध्ये हमखास तिच्या मनामध्ये चाललेलं आहे. कारण मित्रांनो, बायका ना खूप जास्त हुशार असतात. बायका मित्रांनो अशा चावट गोष्टी त्याच पुरुषासोबत बोलतात आणि तेव्हाच बोलतात जेव्हा त्या बायकांना ना जास्त खाज सुटते, जेव्हा त्या बायकांना ना एखाद्या पुरुषाला म्हणजे आपल्या जाळ्यामध्ये म्हणजे त्यांना आणायचं असतं. जेव्हा कोणता पण पुरुष ना त्या बाईला आवडतो आणि त्या बाईला ना त्या पुरुषासोबत झोपावंसं वाटतं, तेव्हा ती बाई ना अशा चावट गोष्टी त्या पुरुषाच्या सोबत ना बोलायला सुरुवात करते. कारण त्या बाईला ना त्या पुरुषाला उत्तेजित करायचं असतं. तेव्हाच मित्रांनो बाई ना अशी हरकत करते. तर मित्रांनो, हा पण इशारा ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जो तिसरा इशारा आहे, तर तो तिसरा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो, तुम्हाला ना जाणून बुजून तुम्हाला मुद्दाम तुम्हाला टच करणं आणि तुम्हाला ना चिकटण्याचा प्रयत्न करणं.
आता बघा मित्रांनो, जर एखादी बाई ना मुद्दाम जाणून बुजून तुम्हाला ना टच करते किंवा तुम्हाला ना खूप जास्त चिकटण्याचा प्रयत्न करते, तर मित्रांनो ह्याला पण तुम्ही ना हलक्यामध्ये घेऊ नका. कारण मित्रांनो, बायकांना एखाद्या पुरुषाला तेव्हाच त्या जास्तीत जास्त टच करतात, तेव्हाच एखाद्या पुरुषाला चिकटण्याचा प्रयत्न करतात जेव्हा त्यांना एखादा पुरुष ना त्यांना आवडायला लागतो. आणि जेव्हा त्यांना ना एखाद्या पुरुषासोबत झोपायचं मन करतं, तेव्हाच बायकांना असं म्हणजे एखाद्या पुरुषाला जो त्यांना आवडतो ना, सो त्याच पुरुषाला ते चिकटण्याचा प्रयत्न ते करतात. आणि त्या बायकांना त्या पुरुषाला असा सिग्नल देतात की अरे वेड्या, तू मला आवडतोस आणि तुझ्यासोबत ना मला झोपायचं आहे, असं म्हणजे सिग्नल ना त्या बायका त्या पुरुषाला देतात. सो मित्रांनो, ह्याला पण तुम्ही ना कायमचं लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर मित्रांनो, आपण भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.